लाडकी बहीण ई-केवायसी मुदत वाढली, ज्यांना लाभ मिळाला नाही त्या महिलांना पुन्हा संधी, पुन्हा 1,500 रुपयाचा लाभ मिळणार. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्तीची संधी आता देण्यात आलेली आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे. म्हणजे ई-केवायसी केल्यानंतर पुन्हा लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाचा हप्ता हात जमा होणार आहे, वर्ग होणार आहे, अशी माहिती अधिकृत आलेली आहे. तर मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे. आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी सुधारणा करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपिटाचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर या ठिकाणी ई-केवायसी दुरुस्तीची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी या अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसी दुरुस्ती पूर्ण करावी ही नम्र विनंती सुद्धा करण्यात आलेली आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना लाभ मिळाला नाही, अशा लाडक्या बहिणींना आधी लाभ मिळत होता आणि आता मिळत नाही, तर त्यांनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करून घ्यावे. 30 एप्रिल 2026 आता ही शेवटची तारीख आहे. म्हणजे 1 महिना मुदतवाढ ही वाढलेली आहे. तर लवकरात लवकर ई-केवायसी करून 1,500 रुपयेचा हप्ता लाडक्या बहिणींनी उचलावा ही नम्र विनंती.